ज्ञानेश्वरी पठण अध्याय 8 ओव्या 241 ते 260 श्लोक 27 ते 27। जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके, तेवी जो उजू वाट देखे तो आव्हांता नवचे। म्हणून पुढे पारखावे खरे कुडे, पारखिले तरी न पडे अनवसरे कही। हे रवी देहांती थोर विषम, या मार्गाचे आहे संभ्रम। जन्मे अभ्यासिली याचे हनकाम, जाईल वाया। जरी अर्चिरा मार्ग चुकलिया, अवसटे धूम्रपंथे पडलिया। तरी संसार पंथी जुंतलिया, भवतची असावे। हे सायास देखुनी मोठे, आता कैसे निपा एक वेळ पिटे। म्हणून योग मार्ग गोमटे, शोधिले दोन्ही। तव एक ब्रह्मत्वा जाईजे, आणि एके पुनरावृत्ती येईजे। परी दैवगत्या जो लाईजे, देहांती जेणे। नैते श्रुती पार्थ जान्न, योगी मुह्यति कश्चन। तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन। ते वेळी मणितले हे नवे, वाया अवसटे काय पावे। देह त्यजुनी वस्तू होवावे, मार्गेची की। तरी आता देह असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो। काजे दोरी सर्पत्व वाववो, दोराची कडुनी। मज तरंगपण असे की नसे, आयसे उदकाशी कही प्रतिभासे। ते बल तेव्हा जैसे तैसे, उदकची की। तरंगाकारे न जन्मीची, ना तरंग लोपे न निमेची। तेवी देही जे देहीची, वस्तू जाहले। आता शरीराचे तयाची ठाई, आडनावही उरले नाही। तरी कोणे काळे काही, निमेते पाहे पा। मग मार्गाते कासया शोधावे, कोणे कोठुनी के जावे। जरी देश कालादि आघवे, आपणची असे। आणि हागा घटू जे वेळी फुटे, ते वेळी तेथेची आकाश लागे नीट वाटे। वाटा लागे तरी गगना भेटे, हे रवी चुके। पाय पायसे हन आहे, की तो आकारुची जाये। हेर गगन ते गगनीची आहे, घटत्वा ही आधी। ऐसिया बोधाचे नी सुरवाडे, मार्गा मार्गाचे साकडे।
तया सोहम सिद्ध न पडे योगियासी या कारणे पंडुसुता तुवा हुआवे योगयुक्ता ये तुलेनी सर्व काळी साम्यता आपैसया होईल मग भल तेव्हा देह असो अथवा जावा परी अबंधात नित्य ब्रह्म भावा विषम नाही तो कल्पादी जन्म नागवे कल्पांती मरणे नात्लवे माझे स्वर्ग संसाराचे नी लागवे जखवेना येणे बोधे जो योगी होये तयासीची या बोधाचे निटपण आहे काजे भोगाते पेलुनी पाये निजरूपा आहे पैगा इंद्रादिका देवा जया सर्वस्वे गाजती राणीवा ते सांडणे मांडुनी पांडवा डावली जो रामकृष्ण हरी।